नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पूर्णा नगर परिषदेच्या रिंगणात महाविकास आघाडीचा पहिला डाव। सौ प्रेमला संतोष एकलारे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार। पूर्णा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस तीव्र होत असून शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे। या पार्श्वभूमीवर दिनांक 12 नोव्हेंबर रोजी शहरातील जुना मोंढा येथील श्रीराम मंदिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपस्थित महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत महाविकास आघाडीने आपला पहिला डाव खेळत नगराध्यक्ष पदासाठी सौ प्रेमला संतोष एकलारे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे। या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला। ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष करत घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले। बैठकीस खासदार संजय उर्फ बंडू जाधव, माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, माजी नगराध्यक्ष साहेब कदम, ॲडव्होकेट मनोज काकानी, शहराध्यक्ष मुंजाजी कदम, हिराजी भोसले, प्राध्यापक गोविंद कदम, राजू अण्णा एकलारे, श्याम कदम, प्रमोद एकलारे, शंकर गलांडे, मनोज उबाळे, अमजद भाई, गजानन हिवरे, मेहबूब कुरेशी, शेख आमीन, रवी चिटणीस, पप्पू मुत्ता, रवी जयस्वाल, मुंजा दरगू आदींसह शिवसैनिक, मित्रपक्ष व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खासदार संजय उर्फ बंडू जाधव म्हणाले, शिवसेना नेहमी जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी लढत आली आहे। मागील निवडणुकीत संतोष एकलारे यांच्या मातोश्रींना उमेदवारी देताच पुणेकरांनी मोठ्या मताधिक्याने विश्वास दाखवला होता। आज पुन्हा त्याच जनविश्वासाचा धागा जपत आम्ही सौ प्रेमला एकलारे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून पुढे करत आहोत। त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर नव्या प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करेल। घोषणेच्या क्षणानंतर सभागृहात प्रेमलाताई पुढे चला, पुणेकर तुमच्या सोबत आहेत अशा घोषणा घुमू लागल्या। महिलांमध्ये व तरुणांमध्ये विशेष आनंद आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले। महाविकास आघाडीच्या या उमेदवारीनंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। आता इतर पक्ष कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजकीय वर्तुळात मात्र एकच प्रश्न चर्चेत आहे, पूर्णेत पुन्हा एकदा एकलारे पॅटर्न झळकणार का? पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णा शहरातली नगरपालिकेचं अध्यक्षपद हे ओपन महिलेसाठी सुटलेलं आहे। या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रेमला संतोषराव एकलारे यांचा उमेदवार आम्ही अध्यक्षपदासाठी जाहीर केलेला आहे। आणि यासोबत महाविकास आघाडीच्या बरोबरच काही मित्र पक्ष असतील, काही सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही सर्व मिळून उमेदवार दिलेला आहे। फक्त शिवसेनेचाच म्हणून नाही, आमच्यावर प्रेम, संतोष एकलारेवर प्रेम करणारे सर्व समाजातील लोक, नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या ठिकाणी या उमेदवार देण्यात आले आहे। आणि मला खात्री आहे, मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या पद्धतीनं संतोष एकलारे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम केलं, ज्या पद्धतीने लोकांची मनं जिंकली, ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवल्या, त्या उर्वरित काही समस्या बाकी आहेत ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्ण करतील याची खात्री आम्हाला आहे। आणि म्हणूनच आम्ही संतोषला या ठिकाणी त्यांच्या मंडळीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे। निश्चितच एक चांगल्या प्रकारचा उमदा कार्यकर्ता, सगळ्याला सोबत घेऊन चालणारा, सगळ्या समाजाला घेऊन चालणारा, कोणाच्याही भावना न दुखावता सगळ्यांची कामं करणारा नेता म्हणून संतोष या शहरामध्ये नावारूपाला आलेला आम्ही बघितला आहे। मी अनेक नेते बघितले, माझ्यापासून घ्या, मी सगळ्यांचा नेता होऊ शकलो नाही, पण संतोष सगळ्यांचा नेता झाला हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट। त्यामुळं अशी सगळ्या समाजाला घेऊन चालणारी माणसं समाजामध्ये पुढे आली पाहिजेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलं पाहिजे। मी पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की संतोष एकलारेच्या रूपानं आता आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं अध्यक्षपद मिळणार आहे। आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो की आपण संतोषला निवडून देऊन आपल्या भागातल्या ज्या काही मुख्य समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा। निश्चितच तुम्हाला हेवा वाटेल
अशा स्वरूपाचं काम येणाऱ्या काळात सुद्धा संतोषकडून होईल याची खात्री मी तुम्हाला देतो. आपण बोलताना आता सांगितलं की महात्मा बसवेश्वर आणि अण्णाभाऊ साठे पुतळ्यांचं ते आपण निधी देणार आहात, बरोबर आहे? पूर्णा शहरातल्या काही समस्या बाकी आहेत. जसं आता संतोषने सांगितलं की बाबा महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचा विषय आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा विषय आहे, मुस्लिम समाजातल्या शादीखान्याचा विषय आहे. एका ग्रस्तानं मला आता इथं सूचना केली की आमच्या इथलं एक मध्यवर्ती वाचनालय अभ्यासिका तर माझा सुद्धा संकल्प आहे की एका चांगली अभ्यासिका निवडायची. नगरपालिकेने जागा दिली तर मीच अभ्यासिका बांधून देईन. शादीखाना बांधून द्यायचं मी जाहीर केलेलं आहे. मी माझ्या खासदार निधीमधून शादीखान्याला पैसे देईन आणि एक चांगल्या प्रकारचा शादीखाना पूर्ण करायला ह्या ठिकाणी बांधून देईन. एवढा आपल्याला आश्वासन. पुतळ्याचा विषय आहे तो पुन्हा शासन स्तरावर असते. त्या सगळ्या मान्यता घेऊन म्हणतात आम्ही निधीचं प्रोव्हिजन करून दोन्ही पुतळ्याची समस्या पूर्ण करू. त्याच व्यतिरिक्त आणखीन काही शहरातल्या काही समस्या महत्त्वाच्या काही असतील त्यासुद्धा आम्ही जाहीरनाम्यामध्ये घेऊ आणि त्या पंचवार्षिकमध्ये आम्ही त्या पूर्ण झालं नाही, ते सरकारकडे झालं नाही. राज्य सरकारने त्यामध्ये हेतुपुरस्कर खेडे घातलेले आहेत. अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवायचा आहे, पण राज्य सरकारनं तो प्रस्ताव पाठवायचा असतो. केंद्राचे अर्धे पैसे आणि राज्याचे अर्धे पैसे आणि नगरपालिका कार्यक्षेत्रामधून नगरपालिकेचे जे काही निधी असतो, जे काही मान्यतेसाठी ते 12.5 लाख रुपयाचा निधी आम्ही DRM ऑफिसकडं वर्ग केलेले आहेत. परंतु राज्य सरकारनं नंतर ह्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर येणाऱ्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्या फुटवेअर ब्रिजच्या मान्यतेसाठी परवानगी देण्यात आली नाही. सातत्यानं आम्हाला हेल्प आता भंतेजीला हे सगळं पूर्ण प्रकरण माहीत आहे. त्यामुळं आम्ही आता ह्या पार्टीमध्ये आम्ही सगळे करून आणू, केंद्राची मान्यता घेऊ, ही माझी जिम्मेदारी आहे. राज्याची मान्यता घेऊ आणि राज्याची मान्यता दिल्यानंतर नगरपालिकेने ऑलरेडी पैसे भरलेलेच आहेत. त्यामुळे त्याची चिंता करायचं कारण नाही. हे कुठं किचकट विषय असल्यामुळे थोडा डिले झाला आहे. त्यामुळे ते पूर्तता करायची जबाबदारी ह्या वेळेसच्या अजेंड्यामधून आम्ही पूर्ण करू. काय जाकीर हुसेन चौक याचं सुशोभीकरण राहिलेत यांच्या काळात झालं नाही.